महाराष्ट्र भ्रमण करताना चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या लासूरगाव तीर्थक्षेत्र मानभाव आश्रम येथे चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श दिन साजरा करण्यात आला। यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रथमतः श्रीमूर्ती मंगल स्नान, यानंतर गंधक्षदा, वस्त्र अर्पण, पुष्पहार, विडा अर्पण आदी करण्यात आलं। त्यानंतर येथील पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत महापूजा करण्यात आली आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आला आणि आलेल्या साधू संत यांचा आणि मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्य प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी कीर्तन, भजन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी या ठिकाणी महंत रामचंद्र बाबा बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संचालिका डॉक्टर रत्नप्रभा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं। या ठिकाणी अन्नदान पियुष शेट्टी, रोमा शेट्टी यांनी केलं। या प्रसंगी अँटी करप्शन कमिटीचे संजय तिखे, माजी सरपंच रणजित देशमुख, गिरजीना झिंजुडे, खुशाल कोठारी, आशिक पवार आदी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर। आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श होऊन या जागेला 756 वर्ष पूर्ण झाले आणि तोच पदस्पर्श पावन दिन आज इथं साजरा करण्यासाठी 21 वर्ष पूर्ण होत आहे। आदरणीय गुरुवर्य महंत श्री रामचंद्र बाबा हे या ठिकाणी 56 वर्षापासून सेवा करत आहेत आणि हा कार्यक्रम 21 वर्षापासून चालू आहे। आजही उत्कृष्टरित्या कार्यक्रम साजरा झाला। पुढील वर्षी सैनिक कार्यक्रमाचं आयोजन नारळ घेण्यात आले।